सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली। शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली। शिवसेनेचे प्रचार सभा संपताच ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे। पंढरपुरातील शहाजी बापूंच्या कार्यालयावर ही धाड टाकण्यात आली। सांगोल्यामधल्या शिवसेनेच्या कार्यालयावर भरारी पथकानं ही धाड टाकलेली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि एलसीबीनं ही धाड टाकल्याचं समजतं आहे। प्रचाराच्या तोफा थंड झाल्यानंतर तात्काळ या पथकानं कार्यालयावर धाड टाकली। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, कोणत्या कारणास्तव शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड टाकली? काल शिवसेनेची उत्तर सभा संपल्यानंतर काही मिनिटातच एलसीबी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शहाजी बापू यांच्या कार्यालयाची तपासणी केलेली आहे। एक गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती, काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार त्या कार्यालयात सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याची प्राथमिक माहिती भरारी पथकाला आणि एलसीबीला मिळाल्यानंतर तिथं त्यांनी ते तपासणी केलेली आहे। तपासणी दरम्यान त्यांनी सर्वांना जागेवर उभा केला आणि बसून तपासणी करण्यात आलेली आहे। तपासणी आमची काही निष्कर्ष निघाले किंवा काय सपले याची माहिती मिळू शकली नाहीये। मात्र निवडणुकीमध्ये चांगला शहर टाकलेले शहाजी बापू पाटील यांनी कडवा आव्हान उभा केला, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली असल्याचं बोललं जात आहे। बर संतोष, पण या संदर्भामध्ये शहाजी बापूंचं काही प्रतिक्रिया वगैरे आलेली आहे का या संदर्भात? प्राथमिक अशी प्रतिक्रिया आली नाही, फक्त त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की तुम्ही कितीही कारवाई करा, भाजपने सत्ताधाऱ्यांनी कितीही कारवाई करा, आम्ही जे कडवा आव्हान उभा केलेला म्हणजे संतोष, कोकणासारखाच संघर्ष भाजप आणि शिवसेनेचा पंढरपुरात सुद्धा पाहायला मिळतोय? पण नक्की नाही, एकेकाळी संयुक्तरित्या शेकापाचा बालेकिल्ला सर करणारे, सर्वत्र आपला झेंडा मिरवणारे महायुतीचा आज मात्र एकमेकांचे एवढी का गेले हा एक प्रश्न चिन्ह आहे। मात्र भाजप अशा प्रकारची कारवाई करू शकते का हे पण एक प्रश्न चिन्ह आहे। त्यामध्ये नेमकं श्रेय म्हणजे बापूंची तिथे विरोधक एक नाहीत, अनेक आहेत। त्यामुळे नेमकं कोणी हे कारवाई केली, करायला लावली, कोण यामागचं सूत्रधार आहे आता हे शोधणं गरजेचं झालेलं आहे। नक्कीच, धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।